विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी शिर्डी न्यूज 24. निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज. शिर्डी येथील श्री साईबाबा शैक्षणिक संकुल ऑडिटोरियम हॉलमध्ये आज न समजलेले आई बाप या विषयावर प्राध्यापक वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास हजारो विद्यार्थिनींनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या पत्नी सौ वंदनाताई गाडीलकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी दाभारे, प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांसह श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावर श्री साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व साई संस्थान सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा बाप तुम्हाला कळणार नाही, त्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. नालायकानो कशासाठी? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. सायन्सचा आदेश आहे, सायन्सचा आदेश आहे म्हणून आलोय बघ. तुझ्या काळजामध्ये आग लावून जाणार. ओनली 10 minutes आय एम गोइंग टू टॉक विथ यू. फक्त 10 मिनिट. एक काम करायचं पोरानो. आईला 2 प्रश्न विचारले ना, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही बघ. पळत घरी जायचं. आज बापाची वाट बघायची. 4 वाजलेत, 5 वाजलेत, 6 वाजलेत, अजून बाप आला नाही बघ. रात्रीच्या 10 वाजले, बाप आला राहिला. एकच काम करायचं पोरानो, एकच काम करायचं. सगळी जळमटं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. आज कशाचाही विचार नाही करायचा नाही आणि पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी, पोरा एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं गा? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं सांग मला, काय झालं? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? आई काय तुला बोलली का? बाई काय तुला बोलल्या का? काय झालं सांग? तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग? त्याची चमडीच लोळवतो सांग मला. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत, बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला काही नाही झालं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा हो, मी जेव्हा 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा. हो पप्पा, जेव्हा मी 1 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा, आणि जसं तुम्ही माझ्या समोर येत होता ना पप्पा, पळत येऊन तुम्हाला मी कडकडून मिठी मारत होती पप्पा. आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला जवळ घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा, अगदी हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती. माझा बापाचे हात मला समर्थपणे खाली
झेलण्यासाठी अगदी वाघिणीसारखे अगदी परीसारखे मी तुमच्या हातामध्ये येत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. पप्पा हो, तुम्ही मला एकटीला सोडून जाता, मला आई मारते बघा. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघे मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा, माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती. पप्पा पप्पा हो, पोत 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 म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती. पप्पा पप्पा पप्पा, रात्रीची मला भीती वाटते हो पप्पा, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा रात्रभर. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा, आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते, तुम्ही आता मला बंदरामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा, तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा, तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा, आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण मी तुमच्या समोर येत नाही पप्पा. कारण पप्पा पप्पा, तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते. पण पप्पा, आज गेली होती पप्पा, आज गेली होती आपल्या साईबाबांच्या मंदिरामध्ये एक बाप नावाचा वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरांनो, साईंचा आदेश आहे बघ. त्यांच्या चरणाची शपथ घेऊन तुला सांगतोय, आज त्यांच्या चरणावर नाही झुकलास तरी चालेल, पण आज पळत पळत जायचं आणि घरातल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. हे बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. हे ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरांनो, त्यावेळेला ते कपड्याचं सगळं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं माझ्या बाळानो. ते कपड्याचं सगळं दुकान तुम्हाला साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या सहकार्याने श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आज शालेय बक्षीस वितरण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं जगाला सबका मालिक एक संदेश देणारं आराध्य दैवत श्री साईबाबा यांच्या कृपा आशीर्वादानं आज या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले वक्ते प्राध्यापक वसंतजी हंकारे सरांच्या अनेक व्याख्यान तुम्ही युट्यूबवर बघितलेले असतील. प्रत्यक्षात आज या शिर्डीच्या नगरीत, शिर्डी साईंच्या नगरीत तुमच्याशी संवाद साधण्याचा योग त्यांना आज आलेला आहे. आपली संस्था 1957 साली स्थापन झाली. त्यानंतर या संस्थेच्या भरभराटीमध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा सर्वात मोठा वाटा आहे. या संस्थेचे कामगार, या संस्थेचे सभासद आणि उद्याचे भावी नागरिक म्हणून तुमच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या समाजामध्ये वावरत असताना आज विद्यार्थी दशेतून तुम्ही भावी नागरिक होणार आहात आणि या देशाचे बलस्थान तुम्ही आहात. आजचा विद्यार्थी हा उद्याचा IAS ऑफिसर होऊ शकतो, उद्याचा आमदार खासदार होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो. आणि या देशाच्या जडणघडणीत खऱ्या अर्थानं विद्यार्थी हा एक असा घटक आहे की तो माणूस आयुष्यभर ज्ञात अज्ञात व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चित आज साहेबांच्या माध्यमातून आई वडील आणि भरकटलेला समाज, या समाजाचं
जर आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निश्चितच आज आपण क्राईमच्या बातम्या जर पाहिल्या, या क्राईमच्या बातम्यांकडे बघत असताना तरुण मुलं कसे भरकटले जातात आणि त्यांचं मस्तक जर ठिकाणावर आणायचं असेल तर त्यांना विचाराची शिदोरी घेऊन त्यांच्या डोक्यात धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडण झाल्याशिवाय या युवकाचं मस्तक ठिकाणावर येणार नाही. आणि ते मस्तक ठिकाणावर आणण्याचं काम वसंतजी हंकारे सरांसारखे व्याख्याते निश्चित करीत असतात आणि समाज प्रबोधन त्यातून होत असतं. आज हा कार्यक्रम आपण सर्वांच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आयोजित करण्याची प्रेरणा साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षजी गाविलकर सर यांनी सूचित केलं आणि हा कार्यक्रम या हॉलमध्ये झाला पाहिजे. आपल्याही शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. तसेच उपकार्यकारी दराडे साहेब, प्रशासकीय अधिकारी या सर्वांच्या विचार विनिमयातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे हा मुख्य उद्देश आहे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, शांततेने हा कार्यक्रम बघा अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. आजचा हा कार्यक्रम अतिशय भावनिक सुंदर होता. अगदी न समजलेला बाप म्हणजे अगदी सरांनी सुरू केलं तेव्हापासून आमचे सुद्धा आई वडील आमच्या चेहऱ्या समोरून हटले नाहीत. आम्हाला असं वाटत होते की आता माहेरी जाऊन आई वडिलांना मिठी मारावी अक्षरशः. आणि खूप त्यांनी आता आज जे व्याख्यान दिलं सरांनी अतिशय चांगलं आणि योग्य वयात मुलांना जे व्याख्यान ऐकायला मिळालं. अगदी अनोळखी कोण मुलगा मुलगी त्यांच्या आयुष्यात येते आणि त्याच्यासाठी ते आई वडील त्यांच्यासाठी दुश्मन वाटायला लागतात. खरं त्यांचा ह्या वयाचा भाग असतो त्यांचा. परंतु आज सरांनी त्यांना जी त्यांची कानउघडणी केली असंच म्हणावं लागेल. प्रेमातही समजवलं, धाकातही समजवलं, पण खूप अतिशय त्यांना आयुष्यात उपयोगी पडेल असं आणि नेहमी ते आई वडिलांना मिठीच मारून राहतील मला असं वाटतं. मुलांसाठी खरं तर हे अतिशय गरजेचं हे व्याख्यान होतं आणि सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे व्याख्यान मुलांना कानावर पडलं. पालकही होते आणि आता यापुढे खूप गरज आहे कारण मोबाईल, इन्स्टा, फेसबुक हे सोशल मीडियावरून मुलं वेगवेगळे त्यांना मेसेज येतात, कोणाच्याही आहारी जातात. त्यामुळे हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं. असे कार्यक्रम, उपक्रम असेच नेहमी शाळेमध्ये चालू राहावेत. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गाडीकर मॅडम, आदरणीय हंकारे सर आणि ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आपले सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, सर्वच व्यासपीठावरील सन्मानी मंडळी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठलराव, पहिलं तुमचं अभिनंदन आणि आभार की असा हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आपले मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असतात, परंतु त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आवश्यक असते आणि हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हे करतात. मुलांचं कौतुक केलं तर त्या मुलाला चांगलं वाटतंच, परंतु त्यापासून बाकी मुलं प्रेरणा घेतात आणि म्हणून हे असे कार्यक्रम आयोजित करणं खूप आवश्यक आहे. सोसायटीच्या माध्यमातून मी आल्यापासून बघतोय आपण अनेक असे कार्यक्रम घेत असतात. खूप चांगल्या सोसायटीच्या माध्यमातून आपण काम करतात. या ठिकाणी जे पालक आलेले आहेत आणि विद्यार्थी आलेले आहेत, आपण नेहमी असं म्हणतो की आता मुलं बिघडत चालले आहेत,
पिढी बिघडलेली आहे, फक्त टीव्ही बघते, मोबाईल बघते. परंतु आपण मुलांना काय देतो हे खूप महत्वाचं आहे. जर आपणच मोबाईल खेळत बसलो तर मुलं पण मोबाईलच खेळणार आहे. त्याच्यामुळं मुलांना चांगले विचार, चांगले संस्कार पण देणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण जे हंकर सरांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे, या निमित्ताने खूप चांगली बाब आहे. हंकर सरांचं मी युट्यूबवरती 2-3 व्याख्यानं ऐकलेलं आहे. मला वाटतं की आपल्याकरता ही विचारांची मेजवानी या ठिकाणी ठरणार आहे. या निमित्तानं मी फक्त आपल्याला एकच सांगेन की आपण सर्वजण, आणि त्यामध्ये आम्ही पण आहोत, आपण खरोखर खूप भाग्यवान आहोत की या साईबाबांच्या नगरीमध्ये आपल्याला राहायला मिळतंय, थांबायला मिळतंय, काम करायला मिळतंय. आपण बघतोय की जगभरातून फक्त काही सेकंद किंवा जास्त काही मिनिट दर्शन घेण्याकरता लाखो भक्त या ठिकाणी येतात. आणि आपण तर या भूमीमध्येच आपण राहतो, काम करतो. त्याच्यामुळं आपण सर्वजण स्वतः तरी खूप भाग्यवान समजलं पाहिजे. असं म्हणतात की साई शास्त्रात म्हटलेलं आहे की अनंत जन्माच्या ज्या पुण्यगाठी आपल्या सोबत आहेत, म्हणून आपल्याला साईबाबांचं सानिध्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वच भाग्यवान आहात. या संस्थांमार्फत अनेक सुविधा सवलती आपल्या पालकांच्या मुलांना दिलेल्या आहेत. त्याचा आपण चांगला उपयोग करावा. मी फक्त मुलांना एवढंच सांगेन की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जा, ज्याला जे आवडतं का ते करा. मग कुणाला आता काही एक मुलगा डॉक्टर झालाय, काहींना वकील व्हायचं असेल, काहींना अधिकारी व्हायचं असेल, काहींना खेळाडू व्हायचं असेल, काहींना बिझनेस करायचा असेल, पण तू ज्या क्षेत्रामध्ये जा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणची उच्चतम पातळी गाठा. मी असंच आपल्याला सांगेन. मी नेहमी बऱ्याच वेळा सांगत असतो की आपण जीवनामध्ये कसं काम करायचं, तर ज्या तुम्ही क्षेत्रामध्ये जाल तिथली उच्च पातळी आपण गाठायची. मग तुम्ही चहावाला जर झाला, चहाची तत्व जरी टाकली तर असा चहा बनवा की ज्या ठिकाणी सगळे लोक येतील. असं तुम्ही बिझनेस करा की ज्या ठिकाणी तुम्ही नफ्यासोबत सेवा पण करा. असं आपण काम करा. मी एवढंच आपल्याला या ठिकाणी आवाहन करेन. आपल्याला हंकार सरांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा विठ्ठलराव पवार आणि त्यांचे सहकारी, त्यांनी अत्यंत सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. सर्वप्रथम मी श्री साईबाबा संस्थान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आभार मानेन की जे पवार साहेबांनी ज्याप्रमाणे आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. वसंत हंकारे सरांचा जो प्रोग्राम ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी गर्दी असते. गर्दी म्हणजे ते दर्दी लोकांचीच गर्दी असते. त्यांचं मार्गदर्शन हे पुस्तकाच्या पलीकडं आणि मोबाईलच्या बाहेरचं हे मार्गदर्शन असतं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आतापर्यंत अनेक मुलींचे घर सुखी झाले, संसार सुखी झाले, मुलांचे प्राण वाचले, मुलं निर्व्यसनी झाले. असं मार्गदर्शन, असं सुंदर असं मार्गदर्शन आणि तरुणांना आणि तरुणींना योग्य दिशा दाखवण्याचं जे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळतं, जे त्यांनी व्याख्यान आज आयोजित केलं, इतकं सुंदर आणि छान व्याख्यानाच्या माध्यमातून शिर्डीतील प्रत्येक तरुणाला त्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल अशा या सरांचं मी खूप ऋण व्यक्त करतो. आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था तसेच साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे देखील खूप आभार मानतो की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम अगदी मोफतरित्या आपल्या शिर्डीकरांसाठी आणि शिर्डीतील बाल गोपाल विद्यार्थ्यांसाठी हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला. मी सोसायटीला आणि संस्थाला विनंती करेल असाच कार्यक्रम तो वारंवार या ठिकाणी घेऊन मुलांचा मन परिवर्तन करण्याचा जो उपक्रम हाती घेतला त्यास आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि खूप आभार. आज श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या माध्यमातून प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचं खूप विद्यार्थ्यांसाठी खूप छान असं व्याख्यान झालं. त्या व्याख्यानामध्ये आम्ही सुद्धा भारावून गेलो. पण येणाऱ्या पिढीला या जगामध्ये कसं सामोरं जायचं, कसं आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून कसं उच्च शिक्षित व्हायचं, आपल्या घरच्यांना, आईवडिलांना, आजोबांना, आईला कसं सांभाळून घ्यायचं, येणाऱ्या पिढीला आपल्याला कसं मार्गदर्शन करायचं, एक अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं.
या मार्गदर्शन सरांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा श्री साईबाबा संस्थान आणि श्री साईबाबा संस्थान कोऑपरेटिव्ह चेअरमन श्री विठ्ठलराव पवार यांनी केलेल्या आयोजित या कार्यक्रमाला मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो.